या सामन्याला होईल सुरुवात. सुभाष पहिला चेंडू, पहिला चेंडू सुभाष यांचा अगदी हाफ ट्रॅकर चेंडू होता. एक धाव मात्र या चेंडूवर प्राप्त केली जाईल. तुषार आणि त्यांच्या साथीला राहुल. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगलाच टप्प्यावर गोल चेंडू हाताळला जातोय. ज्या प्रकारे सुभाष यांनी पहिला चेंडू हाताळला, दुसरा चेंडू देखील योग्य टप्प्यावर. दोन्ही संघांचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला असेल. प्रत्येकी एक सामना जिंकल्यानंतर मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. तुषारसाठी हा चेंडू हाफ ट्रॅकर होता. पुलचा फटका, मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहील. चेंडू सीमा पार, षटकार. अगदी तुषार बापू यांची आठवण आली. तुषार फलंदाजीसाठी आहेत. सलगचा दुसरा 2 in a row, मोठा फटका, अफलातून टायमिंग. तुषार यांच्या बॅट मधून ब्रँडेड स्ट्रोक, षटकार. सलगचा तिसरा येईल का? यस, इट्स मॅक्सिमम. आजच्या दिवसातील पहिली षटकार हॅट्रिक पूर्ण केली जाते. फलंदाज तुषार याच्या बॅट मधून कमालीचा फटका, षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 19 धावा. आज दिवसभरामध्ये पहिली षटकार हॅट्रिक तुषार यांनी मात्र पूर्ण केली आहे. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न, शरीरापासून दूर टाकलेला चेंडू. षटकाची पहिल्या षटकाची होते सांगता. बिनगडी बाद 19. हनुमान क्रिकेट टीम, मानाईनगर. प्रशांत पहिला चेंडू, बॅक टू द बॉलर. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. 20 धावा धावफलकावर. बॅटच्या आतली कडा एसटी रक्षण मात्र सुरेख होत असताना, ज्या प्रकारे त्यांच्या डाव्या बाजूला चेंडू जात असताना एखादी चेंडू पकडला, चेंडू खाली राहिलाय. चांगली गोलंदाजी, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, खोदून काढलाय चेंडू ऑन साइडला. या एकेरीचा प्रयत्न केला जाईल. या सिंगलवर दोन्ही फलंदाज समाधान मानतील. लॉफ्ट केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक्स्ट्रा कव्हरला पकडला जाईल. एक सुपर सेल, गुड क्वालिटी कॅच. फलंदाज बाद. नितीन पहिला चेंडू समोरच्या दिशेने
वेगवान फटका खेळला जातोय. पहिल्या चेंडूवर नितीन यांच्या बॅट मधून चौकार. हा चेंडू देखील फुल लेनचा होता. झेल मात्र पहा, विलक्षण झेल पकडलाय. स्पेक्टॅक्युलर कॅच फलंदाज बाद. अठ्ठावीस धावा धाव फलकावर. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 28 ला 3. टीम हनुमान क्रिकेट टीम मानाई नगर. फुलर लेनचा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सोम शेलार यांच्या बॅट मधून सोम ब्रँडेड फटका. 6 धावांसाठी षटकार. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. अगदी ज्या प्रकारे सोहम शेलार स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, काय फटका सजवला. हाय बॅकलिफ्ट फॉलो थ्रू मध्ये ज्या प्रकारे बॅट स्विंग, अगदी उल्लेखनीय. या खेळाडूचं भविष्य मात्र उज्ज्वल असेल, कारण ज्या प्रकारे हा खेळाडू गोलंदाजी करतो, फलंदाजी करतो, योग्य सराव योग्य मार्गदर्शन जर राहिलं तर मात्र नक्कीच चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळू शकतो. 34 ला 3. नेक्स्ट मॅच धुईलवाडी विपक्ष शिवगर्जना काळगाव. चला दोन्ही टीम सज्ज राहा. बॅकफुटला जाऊन टॅपचा फटका खेळलाय. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक वेगाने आले. देखीलचा प्रयत्न झालाय. दुहेरीचा प्रयत्न. इथे पहा अगदी फुटबॉलचं प्रदर्शन. चेंडू पकडायचा होता परंतु पायाला लागल्यानंतर चेंडू सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये विसावतोय. परंतु रनिंग बिटवीन द विकेट अगदी वाखणण्याजोगं राहिलंय. प्रेक्षकांना देखील ही चलचित्र आवडले असतील असं म्हणायला हरकत नाहीये.
36 धावा धाव फलकावर. 36 रन्स ऑन बोर्ड. खोदून काढण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ आहे डीपला. एक धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न झालाय, दुहेरीसाठी पलटल्यात आणि दुहेरीच्या प्रयत्नात मात्र फलंदाज होतील धाव बाद. या सिंगलने टीमची धावसंख्या धाव फलकावर 37. 38 धावांचं लक्ष विजयासाठी टीम BDS लेंडोरी. 38 रन्स टू विन. अद्विक 11 दुईलवाडी विपक्ष शिवगर्जना काळगाव. चला दोन्ही टीम आम्ही आपलं लक्ष वेधतोय. नाणेफेक करण्यासाठी त्वरित यायचंय. दुईलवाडी विपक्ष शिवगर्जना काळगाव. चला दोन्ही टीम. दुईलवाडी त्यांच्या विरोधात शिवगर्जना काळगाव. चला दोन्ही टीम नाणेफेक करण्यासाठी त्वरित यायचंय. शिवगर्जना काळगाव त्यांच्या विरोधात अद्विक 11 दुईलवाडी. दोन्ही टीम चला प्लीज टॉस साठी या. सोम शेलार समोर प्रियकांत. पहिला चेंडू अगदी चेंडू हातातून निसटलाय म्हणावा लागेल. यस नो +1 या 2 धावेने धावांचा श्री गणेशा होत असताना पहिल्या सामन्यामध्ये सोम शेलार यांनी ज्या प्रकारे बनपुरी 11 बनपुरीचे 3 फलंदाजांना त्रिफळा बाद केलं होतं, परंतु या डावात नवीन सुरुवात आहे आणि पहिला चेंडू अगदी हातातून निसटलाय असं एका क्षणाला वाटलं. हा चेंडू मात्र सोम शेलार यांनी आपलं पुनरागमन करत असताना अगदी फ्रेडचा चेंडू होता. यस अगदी फ्रेडचा चेंडू होता, त्यामुळे बचावलेत. आणि पहा अगदी फलंदाजाने डोक्याला हात लावलाय, गोलंदाजाने डोक्याला हात लावलाय आणि नॉन स्ट्रायकरचा फलंदाज देखील खाली बसून हसतोय. म्हणजे त्यांना कोणालाच विश्वास बसत नाही की काय चाललंय. मोये मोये अगदी मोये मोये मोमेंट दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. परंतु सोहम शेलार स्वतःवर नाराज असतील, कारण पहिला चेंडू अगदी ज्या प्रकारचा त्यांनी हाताळला अपेक्षा नसेल त्यांना देखील. परंतु आता सामन्यामध्ये एकदा पुनरागमन करण्याची संधी असेल. 2 धावा धावफलकावर. यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न जरूर झाला. यष्टीरक्षकाला अगदी चेंडू दिशेने जातोय. व्हाईट बॉल. यॉर्कर ज्या ज्या वेळेला तुम्ही हाताळताना त्यावेळेला तुमची दिशा आणि तुमचा टप्पा यावर मात्र अचूक नियंत्रण असणं गरजेचं असतं.
कारण थोडीशी जरी दिशा तुमची चुकली तरी तुम्हाला त्याचा भुर्दंड सोसावा लागतो. अगदी दुखापत झाली का पहा. चेंडू पकडताना मात्र हाताला अगदी लागलाय. मित्रांनो काळजी घ्या. चेंडू मात्र स्लॉट मध्ये होता. जाईल सरळ पार्किंग प्लॉट मध्ये. इट्स अ ह्यूज हिट. क्लासिकल षटकार. क्रिकेटमध्ये यस अगदी बँडेज असेल तर द्या प्लीज खेळाडूला. काय फटका सजवला. दोन्ही हात खोलण्याची सुवर्ण संधी होती. ती मात्र सुवर्ण संधी जर्सी क्रमांक 1, 2, 8, 7 यांनी मात्र दोन्ही हाताने स्वीकार केले. हा देखील यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला चेंडूला दिशा दिली. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न. 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. येस अगदी सोहम शेलार यांच्या या षटकामध्ये धावा जरूर आल्यात. हाफ ट्रॅकर चेंडू होता. शॉर्ट आर्म पुलचा फटका अगदी इमारतीमध्ये फेकलाय 2 धावेंसाठी. फटका जरूर चांगला होता परंतु या 2 धावा मात्र या फटक्यावर प्राप्त होतील. 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 13 धावा. आज मात्र चांगलं असं गुणसंख्या लेखन आर्यन घराळ सरांनी केलंय आणि चांगली अशी भूमिका त्यांनी देखील पार पाडली. कौतुक व्हायला पाहिजे त्यांचं देखील. आज मात्र गतीमध्ये परिवर्तन आणि चेंडू पहा पडल्यानंतर काय कट झालाय. हे कौशल्य आहे सोहम शेलार यांच्याकडे. अगदी वय जरूर कमी असेल परंतु त्यांच्याकडे प्रतिभा आहे. प्रतिभा संपन्न खेळाडू आहे. या षटकातील चेंडूंचा खेळ झालाय 5. 1 टू गो. शेवटचा चेंडू लोअर फुलटॉस होता. ऑफ ड्राईव्ह आपण पाहायला मिळतो. डीप एस्टा कव्हर आहे. दुहेरीचा प्रयत्न झालाय. फेकी यष्टिरक्षकाच्या दिशेने धावचीची संधी अपील केले आणि पंच सांगतायत यस फलंदाज धावबाद. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र अंगलट आला. एकेरीचा प्रयत्न झाल्यानंतर दुहेरीचा प्रयत्न जरूर केला आणि या दुहेरीच्या प्रयत्नामध्ये पहिला धक्का टीम बीडीएस लेंडोरी 14ला 1. 12 चेंडू मध्ये करायच्या विजयासाठी 24 धावा. बॅकफुटला जाऊन टॅपचा फटका. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल.
दुहेरीचा प्रयत्न झालाय, दुहेरीचा प्रयत्न धोक्याचा असेल परंतु फेकी अगदी थोडीशी दूरवर पाहायला मिळाली. सोळा धावा धाव फलकावर. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूची होते सांगता. अगदी पहिल्या षटकामध्ये धावा जरूर आल्या होत्या परंतु नितीन यांचं हे षटक मात्र चांगलं, सुरुवात चांगली राहिली आहे. राहुल आणि सुभाष दोन खेळाडू बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने चेंडूला ढकललाय. क्षेत्ररक्षक वेगाने जातील, चेंडू फील्ड करतील, त्यानंतर मात्र एक धाव प्राप्त केली जाईल. नितीन आलेत, सोम शेलार छोटा बंधू, त्यानंतर नितीन शेलार मोठे बंधू. हे दोन बंधुराज अगदी आपल्या संघासाठी दोन षटकं हाताळत असताना बॅक टू द बॉलर चांगला क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये धावचीची संधी असेल, अपील मात्र इथे केली जाते. डायरेक्ट हिट केली गेली आहे, दुहेरीचा प्रयत्न होईल आणि यस दोन धावा मात्र प्राप्त केल्यात. अगदी क्षेत्ररक्षण चांगलं केलं सोम शेलार यांनी परंतु रनिंग बिटवीन द विकेट त्यापेक्षा चांगलं राहिलंय. त्याचमुळे की काय दोन धावा मात्र प्राप्त होतील या चेंडूवर. या दोन धावेने 19 धावा. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका, एक धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न होईल आणि दोन धावा देखील प्राप्त केल्या. तेरीचा कॉल दिलाय, यस नो मध्ये 3 धावेचा प्रयत्न केलाय. धावचीची संधी असेल, फलंदाज सुरक्षितरित्या क्रीज मध्ये पोहोचलेत. यस एकेरीचा रूपांतर अगदी तिहेरी मध्ये केलंय. 22 धावा धाव फलकावर, 1 टू गो. 7 चेंडू मध्ये करायचे आहेत 16 धावा. सात चेंडू मध्ये 16ची गरज असताना एक क्लासिकल फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार, षटकार. 28 धावा धाव फलकावर, 2 षटकांची होते सांगता. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता टीम BDS लेंडोरी. सहा चेंडू 10 धावांची आवश्यकता. BDS लेंडोरी त्यांच्या विरोधात हनुमान क्रिकेट टीम मानाई नगर. दोन्ही संघांसाठी ही महत्वपूर्ण लढत. तुषार जर्सी क्रमांक 45. पहिला चेंडू हवेत खेळलाय, झेलची संधी असेल. तुषार यांनी स्वतःच्याच गोलंदाजीवर पकडलाय झेल. विकेटचं पतन. स्वतःच्या गोलंदाजीवर चांगला झेल पकडला. दुसरा धक्का दिला टीम लेंडोरी संघाला. 5 चेंडू मध्ये करायच्या 10 धावा. एखादं षटक देखील तुम्हाला पुनरागमन करण्यासाठी पुरेसं असतं. आता मात्र कोणता संघ पुनरागमन करेल? लेंडोरी संघाला देखील संधी आहे, त्याचबरोबर हनुमान क्रिकेट टीम मानाई नगरला देखील संधी आहे. नवीन फलंदाज नितीन. नितीनसाठी हा चेंडू कव्हरच्या दिशेने दिशा दिल्या. एक धाव पूर्ण केली जाईल. टेम्पोच्या मागे चेंडू गेलाय. दुहेरीचा प्रयत्न, बॅकअप खराब. 2 धावा पूर्ण केल्यानंतर तिहेरीसाठी पलटतील. यस 3 धावांचा प्रयत्न केला गेलाय. जिथे मात्र 1 धाव होती तिथे 3 धावा या चेंडूवर खर्च केल्यात.
4 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर सामन्याचं गणित मात्र बदललं जात आहे. 4 चेंडूमध्ये करायच्या 7 धावा. 1 शॉट. येस, म्हणजे 4 चेंडूमध्ये करायच्या 8 धावा. चुकी झाले. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. 1 धाव मात्र तुम्ही शॉट घेतले. चांगला चेंडू तुषार यांचा अगदी पडल्यानंतर सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. 3 चेंडूमध्ये करायच्या 8 धावा. प्रत्येक चेंडूवर सामन्याचं समीकरण बदललं जात आहे. आता मात्र एखादा निर्णायक मोठा फटका येईल का? तुषार कशा प्रकारचा चेंडू हाताळतील? बॅकफुटला जाऊन कट केला आहे. डीप असा कव्हर आहे तैनात. एकेरीचा प्रयत्न झालाय. दुहेरीसाठी कॉल दिलाय. दुहेरीचा प्रयत्न. 2 धावा प्राप्त केल्या गेल्यात. या 2 धावेने मात्र टीमची धावसंख्या धावफलकावर 32 धावा. 2 चेंडू 6 ची गरज. दोन्ही संघ हार म्हणायला तयार नाहीये. दोन्ही संघ लढतायत. दोन्ही संघ फाईट देत आहेत. कारण प्रत्येकाला आपल्या गावासाठी, प्रत्येकाला आपल्या गावाच्या नावासाठी आणि प्रत्येकाला आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी क्रिकेट खेळायचं आहे. 2 चेंडू 6 धावा. जस्ट 1 शॉट विन दिस मॅच. 2 चेंडूमध्ये 6 ची गरज असताना समोरच्या दिशेने काय फटका सजवलाय. अप्रतिम फटका. विजयी षटकार येतोय आणि जल्लोष पहा. अगदी ज्या प्रकारचा हा जल्लोष टीमचा. BDS लेंडोरी. अप्रतिम टायमिंग. दर्जेदार फटका आणि हा पहा विजयी फटका तुमच्या समोर. हा ट्रॅकर चेंडू होता समोरच्या दिशेने आडव्या बॅटने आणि ज्या प्रकारे हा चेंडू सीमा पार गेला आणि प्रेक्षकांचा आणि खेळाडूंचा जल्लोष. अभिनंदन टीम BDS लेंडोरी.